नमस्कार, इझी टेस्टी फूड यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चटपटीत अशी क्रिस्पी कॉर्न रेसिपी। चला तर सुरू करूयात। इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत। हे मी मीठ आणि हळद टाकून उकळून घेतलेले आहेत। इथे बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट आणि फ्लेवरसाठी कोथिंबीर घेतलेली आहे। इथे 2 चम्मच शेजवान चटणी सॉस घेतलेला आहे, 1 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच डार्क सोया सॉस, 1 चम्मच टोमॅटो केचप, 1 चम्मच मैदा, 2 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि चवीपुरतं मीठ। पहिल्यांदा इथे मी मक्याच्या दाण्यांवर मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकून मिक्स करून घेणार आहे। याच्यावर कोटिंग व्यवस्थित बसावी म्हणून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते। इथे आपले मक्याचे दाणे कोटिंग करून तयार आहेत। आता हे मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। इथे मी 3 ते 4 चम्मच तेल गरम करत ठेवलेलं होतं। त्याच्यामध्ये आता हे दाणे टाकून 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर फ्राय करून घेणार आहे। इथे आपले मक्याचे दाणे फ्राय झालेले आहेत। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। बघू शकता इथे आपले कॉर्न फ्राय होऊन तयार आहेत। इथे एका पॅन मध्ये मी 2 चम्मच तेल गरम करत ठेवलेले होते। त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते आणि 1-2 मिनिटे याला हाय फ्लेमवर शिजवून घेते। कांदा मऊ झालेला आहे। याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, शिमला मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते। कांदा आणि शिमला व्यवस्थित शिजलेली आहे। आता याच्यामध्ये सॉस ॲड करते। शेजवान चटणी टाकते, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, डार्क सोया सॉस। आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते। सॉस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। याच्यामध्ये फ्राय केलेले कॉर्न टाकते आणि हे सुद्धा मिक्स करून घेते। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घेते। इथे आपली चटपटीत क्रिस्पी कॉर्न तयार आहे। ही मी सर्व करून घेते। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।